हॅलो हाय नमस्कार मंडळी। नवरात्राचे नवरंग या सदरामध्ये वेगवेगळ्या रंगांचे वेगवेगळ्या प्रांतातल्या साड्यांची बखर एका साडीची ह्या सदरात मी वेगवेगळ्या प्रांतातल्या साड्यांची माहिती देत असते। तर आजचा रंग आहे लाल। तुम्ही बघता आहात की लाल सुंदर साडी नेसली मी। लाल रंग हा देवीचा पण आवडता रंग आहे, कारण हा कुंकाचा रंग असतो, त्यामुळे खूप छान दिसतात ह्या लाल रंगाच्या साड्या। तर आजचा रंग आहे लाल। ही जी मी साडी नेसलेली आहे ना, ही साडी आहे पश्चिम बंगालची खासियत असलेली बालुचरी किंवा स्वर्णचरी। बालुचरी का बरं म्हणतात ह्याला? तर बालुचर हे जे छोटंसं खेडं आहे मुर्शिदाबाद जवळचं, तर त्याच्यावरनं ह्याचं नाव बालुचरी पडलं। आणि स्वर्णचरी म्हणजे सोन्याचं जरतारी काम असलेलं किंवा ह्याचं जरीचं काम जिथे असतं ती स्वर्णचरी, म्हणून ही दोन्ही अर्थाने ती साडी आहे। स्वर्णचरी पण आहे आणि बालुचरी पण आहे। ही बनारसी प्रकारातली बनारसी वीव असणारी अशी साडी आहे। आपल्याकडे भारतामध्ये वेगवेगळ्या प्रांतांमध्ये साड्यांचा असा प्रसिद्ध असा इतिहास आहे। वेगवेगळ्या प्रांतातल्या साड्या अतिशय प्रसिद्ध आहेत। तर ही जी साडी आहे ना बालुचरी किंवा स्वर्णचरी, तर ह्याचा इतिहास जातो कुठपर्यंत? तर मल्ल डायनास्टीपर्यंत। मल्ल डायनास्टीच्या विष्णुपूर ह्या भागामध्ये, विष्णुपूर ह्या भागात त्यांनी मल्लांनी बरेच हे बांधले, मंदिरं बांधले, आणि त्या मंदिराच्या वरचं जे कोरीव काम असायचं त्यानुसार त्या साडीवरती ते कोरीव काम केलेलं असायचं। त्याचे मोटिफ वगैरे जे असायचे ना ते त्यानुसार केलेले असायचे। पण ही इतकी जुनी असूनही मध्य काळामध्ये या साडीची जी कला होती, हे जे विविंग होतं, हे नामशेष झालेलं होतं। मग ह्याला पुनरुज्जीवित केलं ते नवाबांनी, म्हणून ही मुर्शिदाबादच्या याच्यामध्ये बालुचर हा जो डिस्ट्रिक्ट आहे, तर तिथे ह्या साड्या विणल्या जायला लागल्या, म्हणून याला बालुचरी असं म्हणतात। तर बालू म्हणजे वाळू, चर म्हणजे रिव्हरच्या बाजूची वाळू, अशा अर्थाने ते बालुचर हे नाव त्या गावाचं पडलेलं आहे। तर ह्या बालुचरी साड्या असतात ना, ह्या सिल्कवरती किंवा ह्याच्यावरती कॉटनवरती पण होतात, पण पूर्वीच्या काळापासून ह्या जमीनदार वगैरे यांच्या शानो शौकतसाठी म्हणून या साड्या वापरल्या जातात। इथल्या श्रीमंत घराण्यातल्या ज्या स्त्रिया असतात, राजस अशा, तर राजे घराण्यातल्या वगैरे, तर ह्या साड्या वापरतात। तर ह्या बालुचरी साड्या ज्या असतात ना, तर ह्या का प्रसिद्ध असतात माहिती का? एक तर मुळात ह्याच्यावरती अतिशय सुंदर असं इंट्रिकेट असं काम असतं। तुम्ही ट्राय ऑन शेवटपर्यंत नीट बघा बरं का, आणि बारीक लक्ष देऊन बघा। त्याच्यामध्ये आम्ही हे सगळे जे हे आहेत ना मोटिफ, त्याचा पदर, हे सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला असतो, मेहनत घेतलेली असते, त्यामुळे ती मेहनत ही फळाला आली पाहिजे। त्यामुळे पूर्ण शेवटपर्यंत ट्राय ऑन पहा। मी इथे जमेल तसं दाखवण्याचा प्रयत्न करते। तर ह्या बालुचरी या साड्यांचं वैशिष्ट्य काय असतं? तर ह्याच्यामध्ये हे ज्या लोककथा असतात, पौराणिक कथा असतात, म्हणजे रामायण, महाभारत, शाकुंतल वगैरे ह्या ज्या कथा असतात ना, तर ह्या साड्यांवरती विणल्या जायच्या, आणि अशा पद्धतीने त्या साड्या ह्या तयार होत होत्या। सुरुवातीला नवाबांच्या शानो शौकतसाठी या साड्या विणल्या जायला लागल्या, कारण नवाबांनीच गेल्या 200 वर्षांपासून या साड्यांना पुनरुज्जीवित केलं। तर त्याच्यामध्ये खूप गमतीशीर अशा गोष्टी घडायच्या, म्हणजे हुक्का पिणाऱ्या स्त्रिया दाखवल्या जायच्या काही साड्यांवरती, काही साड्यांवरती आगगाडी दाखवली जायची, कुठेतरी कॅमेऱ्याचं डिझाईन असायचं, कुठेतरी ईस्ट इंडिया कंपनीचं डिझाईन असायचं। तर हे असं अशा पद्धतीने नवाबांना जे आवडेल तशा पद्धतीने त्या साड्या किंवा ते कापड सुद्धा तयार केलं जायचं। आणि मग हळूहळू जी पूर्वीची विष्णुपूर ह्या भागातली जी परंपरा होती ती परत एकदा पुनरुज्जीवित झाली, आणि गेल्या साधारण 19व्या शतकापासून परत एकदा विष्णुपूरच्या साड्या किंवा बालुचरी साड्यांमध्ये महाभारत, रामायण ह्या ज्या पौराणिक कथा आहेत त्या यायला लागल्या। त्याच्यामधलं जे पदर असतो याचं इंट्रिकेट असं काम असतं। हे पहा किती सुंदर दिसतोय पहा। 2 स्त्रिया आहेत, त्या गप्पा मारतायत, एक नृत्यांगना आहे, अशा पद्धतीच्या किंवा नृत्याच्या अशा मुद्रा आहेत। हे पहा
हे जे मोटिफ आहेत हे सुद्धा असे नृत्याचे मोटिफ आहेत, अशा पद्धतीचे मोटिफ आहेत. तर ह्या साड्या ह्या अतिशय प्रसिद्ध असतात. या रेशीममध्ये किंवा कॉटनमध्ये दोन्ही ह्याच्यात बनतात. ज्या बालुचरी साड्या असतात ना मूळ, तर त्याच्यामध्ये त्या साडीवरती रेशमी काम केलेलं असतं, रेशमी मीनाकाम किंवा रेशमी असं विव्हिंग असतं, त्याच्यावरचं एम्ब्रॉयडरी जे असतं ते सुद्धा रेशमी असतं. हां, पण स्वर्णचरी साड्यांमध्ये हे जरतारी काम असतं. मग ते चांदीच्या धाग्यांनी असो, चांदीच्या जरीने असो, नाही तर सोन्याच्या जरीने असो, दोन्ही प्रकारच्या असतात. त्यामुळे स्वर्णचरी साड्या ह्या बालुचरी साड्याच असतात. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या बालुचरी साड्या ह्या जमीनदार वगैरे स्त्रिया वापरायच्या, त्यामुळे ह्या राजस साड्या आहेत. बांगलादेशापासून तर पश्चिम बंगाल, त्रिपुरा, आसाम या सगळ्या भागामध्ये जेव्हा काही फंक्शन्स असतात, लग्न असतात, असे जे मोठे भारी असे जे फंक्शन्स असतात त्याच्यासाठी आवर्जून ज्या बायकांकडे ह्या साड्या असतात, बालुचरी साड्या असतात, त्या आवर्जून ह्या साड्या नेसतात. या दुर्गोत्सवाच्या काळामध्ये म्हणजे नवरात्राच्या काळामध्ये ह्या बायका आवर्जून, बंगाली बायका ह्या साड्या नेसतात. आणि ही साडी असणं हे बंगालच्या बायकांचं बऱ्यापैकी एक ड्रीम असतं, कारण ह्या साड्या बऱ्याच महाग असतात. याची सुरुवातच होते ती 10,000च्या पुढेच होते. त्यामुळे सगळ्यांच्याच आवाक्यातली ही गोष्ट असते असं नाही. त्यामुळे मी आज जी नेसलेली आहे ही साडी मात्र आर्ट सिल्क प्रकारामध्ये आहे. याची अशी सिमिलर असणारी लिंक ॲमेझॉनवरती अवेलेबल असेल, अशी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. आज लाल रंग होता म्हणून मी लाल रंगाची ही साडी नेसलेली आहे. हा एकदम फ्रेश असा लाल कलर आहे, म्हणजे कुंकू लाल म्हणतो ना आपण, तसा कुंकासारखा असा लाल रंग आहे. आणि ही साडी मला आवडली आहे. मुळात ही साडी ना अशी चापून चुपून बसते व्यवस्थित. आर्ट सिल्क जरी असलं तरी ती कम्फर्टेबल आहे, अशी फुगत वगैरे नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती मेंटेन करायला सोपी आहे. प्युअर सिल्कच्या साड्या आपल्याला सगळ्यांना माहिती, मेंटेन करायला खरंच खूप अवघड असतात, कारण ते ड्रायक्लीन करायला दिली समजा साडी तर ती खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे या लो मेंटेनन्स साड्या या बऱ्या असतात आणि या लग्न कार्यांमध्ये दिसतात सुद्धा, सुंदर उठून दिसतात. मी ह्या बऱ्याच लग्नांना ही साडी नेसलेली आहे, त्यामुळे मला चांगलं वाटतं. हे कम्फर्टेबल असतं. दिवसभर प्रवासामध्ये सुद्धा तुम्हाला ही साडी नेसून आणि राहता येतं. तर ही आहे बालुचरी साडी. बंगालची खासियत, आसाम, त्रिपुरा, बंगाल ह्या सगळ्या भागातली ही खासियत असणारी साडी आहे. या बालुचरी साडीचा इतिहास हा खूप जुना आहे, पण गेल्या 200 वर्षांपासून या साडीला परत एकदा पुनरुज्जीवन मिळालेलं आहे, परत एकदा जीवन मिळालेलं आहे. त्यामुळे या साड्या या बंगालच्या सगळ्या स्त्रियांची ही आवडती साडी आहे, कारण ही एकदम अशी रॉयल, रिगल अशी दिसणारी साडी आहे. तुम्हाला ही साडी कशी वाटली ते सांगा. शेवटपर्यंत ट्राय ऑन पहा बरं का. तर या शृंखलेमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ना की आपण नवकवयित्री यांच्या कवितांबद्दल बोलतो आहोत. 9 कवयित्री म्हणजे 9 कविता ज्या आहेत, 9 कवयित्री आहेत, त्यांच्या 9 कवितांबद्दल आपण बोलणार आहोत. तर याच्यामध्ये आज प्रभा गणोरकर यांची द्वारका ही कविता मी आपल्यासमोर सादर करते आहे. कसं असतं माहिती आहे का, स्त्री जन्माला जेव्हा येते ना तेव्हा दुःखाची चादर घेऊनच जन्माला येते. स्त्रीच्या दुःखाचे अनेक पदर असतात. स्त्री मुळातच खूप भावनाशील असते आणि अशा वेळेला तिला काहीतरी बोचतं, काहीतरी टोचतं आणि त्यातनं तिच्या डोळ्यामध्ये अश्रू हे निर्माण होतात. तर ह्यातली ही द्वारका जी कविता आहे ना, तर ही रुक्मिणीची कविता आहे. रुक्मिणी जेव्हा श्रीकृष्ण रुक्मिणीला सोडून चाललेले होते तेव्हा एकट्या पडलेल्या रुक्मिणीला काय वाटलं या शब्दांमध्ये भावना व्यक्त केलेल्या आहेत, या कवितेमध्ये व्यक्त केलेल्या आहेत. तर द्वारका नीट शांतपणे ऐका बरं का. खूपच सुंदर कविता आहे, खूप गूढ गहन असा अर्थ आहे याच्यामध्ये, त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका. द्वारका. पाणी हलले थोडे, दिलेले दान परत घेण्याची वेळ आली तेव्हा खोल आतल्या आत गुदमरले हुंदके. सारी निर्वानिरव करावी लागली तेव्हा डोळ्याबाहेरही आले 2 थेंब. उरल्या आयुष्या इतकेच अल्पजीवी, तितकेच व्यर्थ. मीठ मिसळून जायचे होते मिठात, एवढाच पदरी पडलेल्या
त्या निर्जीव अश्रूंचा अर्थ तो तर केव्हाचाच पाठमोरा झाला होता. त्याची सावलीही दिशेनाशी झाली. माझ्या उघड्या डोळ्यांनी मी पाहते आहे, माझी द्वारका बुडत चालली आहे. माझ्या उघड्या डोळ्यांनी मी पाहते आहे, माझी द्वारका बुडत चालली आहे. प्रभा गणोरकर यांची ही कविता खरंच खूपच अपील करून गेली. त्याच्या द्वारका बुडते आहे हे तर दिसतंय, पण स्त्रीने जो एवढा निगुतीने संसार सांभाळलेला असतो ना, तो संसार सुद्धा असा बुडत चाललेला आहे हे जेव्हा तिला जाणवतं तेव्हा आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. तर अशी ही प्रभा गणोरकर यांची ही कविता मला खूप आवडली. याच्यामध्ये मी वेगवेगळ्या कविता सादर करण्याचा प्रयत्न करते आहे, त्याबरोबर साड्यांची माहिती पण देते आहे. कारण आपल्याला स्त्रियांना नटायला, मुरडायला, छान राहायला, नवरात्रामध्ये वेगवेगळे रंग वापरायला आपल्याला सगळ्यांना खूप आवडतं. म्हणून हा सगळा प्रयत्न आहे. तुम्ही सगळ्यांनी आत्तापर्यंत चांगला प्रतिसाद दिलेला आहे, तर ह्या प्रयत्नाला सुद्धा चांगलाच प्रतिसाद द्या. धन्यवाद मनापासून. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला 1K टप्पा गाठायचा अजून, त्यामुळे प्लीज आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर हे व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करायला सांगा आणि असाच सपोर्ट करा. धन्यवाद मनापासून. तुम्हाला सगळ्यांना नवरात्राच्या शुभेच्छा बरं का. मीनल अद्वैत या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. मीनल अद्वैत. बोलो अंबे माता की जय. जयं देहि मा बलं देहि मा रूपं देहि मा जशो देहि मा. आज बाजे मनो माझे ओया गो मनिर गान, जगत जननी माके करे आह्वान, जगत जननी माके करे आह्वान. आज बाजे मनो माझे ओया गो मनिर गान, जगत जननी माके करे